नमस्कार विद्यार्थी मित्र आणि पालक. मी जयंत सावंत तुम्हा सर्वांचं द्रोणाचार्य डिफेन्स अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती खूप खूप स्वागत करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण जी एनडीए ची लेक्चर सिरीज चालू केलेली आहे, जी लेक्चर सिरीज मध्ये आपण मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये आपण मुलांना एक बेसिक ट्रॅक देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यातलाच आजचा हा चौथा पार्टचा व्हिडिओ आहे. आतापर्यंत आपण एनडीए म्हणजे काय हे पाहिलं. सेकंड व्हिडिओमध्ये आपण पाहिलं एनडीए ऑफिसर बनण्यासाठी काय लागतात, आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं एनडीए ची एक्झाम पॅटर्न काय, ज्याच्यामध्ये रिटन एक्झाम डिटेलमध्ये बघितलं, एसएसबी काय आहे हे डिटेलमध्ये बघितलं. आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एनडीए साठी लागणाऱ्या क्रायटेरियाज काय आहे, बेसिक क्रायटेरिया, ज्याच्यामध्ये आपण एज लिमिट बघणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन बघणार आहोत, आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण बघायचंय बेसिक मेडिकल किंवा ज्याला म्हणू बेसिक फिजिकल पॅरामीटर्स काय काय लागतात हे अगदी आपण सोप्या पद्धतीत वन बाय वन असं आपण पाहणार आहोत. ठीक आहे. बिफोर दॅट तुम्हा सर्वांना माहितीच आहे, तरी पण कोणी हा पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल त्यांच्यासाठी सांगतो, मी जयंत सावंत. मी स्वतः युपीएससी थ्रू ऍज अन असिस्टंट कमांडंट म्हणून माझं सिलेक्शन झालेलं आहे. गेल्या 12 वर्षापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मी मेंटरशिप शिकवण्याचा म्हणजे मी विद्यार्थ्यांना शिकवत आहे, गायडन्स करत आहे. आतापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांचा अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. आणि आता डिफेन्समध्ये म्हणजे खास करून एनडीए आणि सीडीएसच्या विद्यार्थ्यांना, ज्यांना महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या ज्या विद्यार्थ्यांना एनडीए म्हणजे किंवा सीडीएस म्हणजे ही फक्त इंग्लिश मधूनच एक्झाम असते, त्या विद्यार्थ्यांच्या मनातून भीती काढण्यासाठी आपण ही लेक्चर सिरीज चालू केलेली आहे. या लेक्चरमध्ये आपण मुलांचं प्रिपरेशन मराठी आणि इंग्लिश या दोन भाषेतून एकत्रितरित्या बायलिंग्वेज आपण इफेक्टिव्ह जो आहे तो तुम्हाला पर्यंत देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ही गोष्टी कळली पाहिजेत. एज्युकेशन किंवा आपण एज लिमिट किंवा मेडिकल स्टँडर्ड मध्ये काय काय असतात लक्षात घ्या. कारण आपल्याला माहिती झालं, आपला माइंडसेट झाला, आपल्याला एनडीए करायचं आहे. पण एनडीए करण्यासाठी बेसिकली एज लिमिट काय लागतात, कधीपासून केलं पाहिजे, किंवा परीक्षा कधी देता येते, किंवा आपण म्हणू शकतो बेसिक फिजिकल पॅरामीटर काय. फिजिकल पॅरामीटर म्हणजे उंची किती लागते, वेट किती लागतो, चष्मा चालतो का नाही. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जसं एज लिमिट आता सगळ्यात पहिल्यांदा बघू, काय वयोमर्यादा. एज लिमिट मिनिमम वय किती पाहिजे, 16.5, मॅक्सिमम 19.5 वर्षापर्यंत आपल्याला ही परीक्षा देता येते. लक्षात घ्या, 16.5 ते 19.5. ठीक आहे. 12वीत, आणि परीक्षा कधी देता येते एनडीएची, तुम्ही 12वीत असताना किंवा 12वी नंतर म्हणजे 12वी पास झाल्यानंतर पण देऊ शकता, आणि 12th अपियर असताना सुद्धा तुम्ही एक्झाम देऊ शकता. लक्षात घ्या, 11वीत अपियर असताना तुम्हाला परीक्षा देता येत नाही, 12th अपियर लागतं. म्हणजे 12वीत असताना तुम्ही परीक्षा देऊ शकता. आणि तुम्हाला माहितीच आहे एनडीएची परीक्षा वर्षातून 2 वेळा होते, एप्रिलमध्ये आणि सप्टेंबरमध्ये. ठीक आहे. आणि दरवर्षी जेव्हा नोटिफिकेशन येतं ना, त्या नोटिफिकेशन मध्ये स्पेसिफिकली मेन्शन असतात. लक्षात घ्या डेट. फक्त मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करतो, एज लिमिट आहे ते 16.5 ते 19.5, 16.5 ते 19.5 पर्यंत आहे. आणि हे जे युपीएससीने जे नोटिफिकेशन काढलेलं असतं एनडीएचं, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये लिहिलेल्या असतात. लक्षात घ्या, सगळ्या, इन्क्लुडिंग फिजिकल पॅरामीटर, फिजिकल फिटनेस काय काय हवे तेही सुद्धा दिलेलं असतं. लक्षात घ्या. हा, आता जी मुलं 8th-9th मध्ये आहेत, लक्षात घ्या, एक्झॅक्ट डेट युपीएससी नोटिफिकेशनवर डिपेंड करतात. म्हणूनच 8th, 9th, 10th 8वी ते 10वी मध्ये असताना एज प्लॅनिंग करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे काय, आपण कधी पेपर देणार त्याच्यासाठी 8वी, 9वी, 10वी पासून जर आपण प्रॉपर प्रिपरेशन केलं तर आपल्याला पहिल्या अटेम्प्ट मध्ये किंवा दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये एनडीए ची एक्झाम काढता येते. म्हणून एज लिमिटून काय करतं, आपण प्रिपरेशन कधी पासून करणं गरजेचं आहे, माइंडसेट त्या वेने बनवायचं आहे. ठीक आहे. एज रिलॅक्सेशन एनडीए मध्ये नसतं. लक्षात घ्या, म्हणजे कॅटेगरी वाईज तसं काही गोष्टी नसतात. इथे सगळ्यांसाठी एक सेम एज लिमिट आहे. लक्षात घ्या, डिफेन्स मध्ये 16.5 ते 19.5. आता सेकंड पॅरामीटर बघूया, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं. खूप लोकांना खूप गैरसमज आहे की सायन्स बॅकग्राऊंड म्हणजे 11वी, 12वी, 11th, 12th सायन्स केलेलीच मुलं फक्त एनडीए मध्ये जातात, असं बिलकुल नाहीये. लक्षात घ्या. ठीक आहे, ते मी तुम्हाला सांगतो. जसं आर्मी मध्ये जायचंय तर आर्मी मध्ये 12th पास पाहिजे तुम्ही. ठीक आहे, बाय डिफॉल्ट तुम्हाला एनडीए जर क्रॅक केली, जेव्हा तुम्ही करता किंवा एनडीए मध्ये जेव्हा एंट्री भेटते तेव्हा तुमचं काय व्हायला पाहिजे, 12th कम्प्लीट पाहिजे. लक्षात घ्या.
म्हणजे रिटर्न पेपर दिल्यानंतर SSB पर्यंत तुमचा 12th रिझल्ट येणं खूप मॅन्डेटरी आहे. तर तुम्ही 12th पास पाहिजे. आता ते कोणत्या स्ट्रीम मधून, जर तुम्हाला आर्मी मध्ये जायचं असेल तर आर्मी मध्ये तुम्ही सायन्स बॅकग्राऊंड चालू शकतं, कॉमर्स बॅकग्राऊंड चालू शकतं, इव्हन तुम्ही आर्ट्स बॅकग्राऊंड सुद्धा चालू शकतं. म्हणून UPSCच्या नोटिफिकेशन मध्ये, म्हणजे NDAच्या नोटिफिकेशन मध्ये स्पेसिफिकली लिहिलं असतं फॉर आर्मी विंग एनी स्ट्रीम. कोणत्याही सायन्स, कॉमर्स, आर्ट्स 11th-12th मध्ये कोणतंही जरी असेल तर तुम्हाला आर्मीमध्ये एंट्री आहे. बट जर तुम्हाला नेव्ही आणि एअरफोर्स मध्ये जायचं असेल तर तुमचं 12th मध्ये फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे सब्जेक्ट असणं खूप गरजेचं आहे. हे कुठे असतात? सायन्स बॅकग्राऊंड मध्ये आहे. म्हणजे जर तुम्हाला नेव्ही आणि एअरफोर्स मध्ये जायचंय तर तुमचं सायन्स बॅकग्राऊंड असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही 11th-12th मध्ये सायन्स तुमच्याकडे, म्हणजे सायन्स स्ट्रीम मध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे सायन्स स्ट्रीम तुमचं काय फायदेशीर काय, कधी जर तुम्हाला आर्मी मध्ये जायचं किंवा नेव्ही मध्ये जायचं किंवा एअरफोर्स मध्ये जायचं, आर्मी मध्ये सुद्धा सायन्स बॅकग्राऊंड चालतं. आर्मी लक्षात घ्या, आर्मी, परत एकदा सांगतो, आर्मी मध्ये तुमची कोणतीही स्ट्रीम चालते, म्हणजे आर्ट्स असू दे, कॉमर्स असू दे किंवा सायन्स असू दे, ठीक आहे, तिन्ही पैकी कोणती चालतं. बट जर तुम्हाला नेव्ही आणि स्पेसिफिकली एअरफोर्स मध्ये जायचं असेल तर तुम्हाला कंपल्सरी सायन्स बॅकग्राऊंड पाहिजे, ज्याच्यामध्ये फिजिक्स आहे आणि मॅथमॅटिक्स सब्जेक्ट आहे. ठीक आहे. मराठी मीडियम स्टुडंट साठी एक गुड न्यूज काय आहे, मीडियम काही असो एलिजिबिलिटीवर फरक पडत नाही. म्हणजे काय, जर तुम्ही बाय डिफॉल्ट सायन्स हे इंग्लिश मीडियम मधूनच असतं, पण जर तुम्ही आता 10th पर्यंत तुम्ही मराठी मीडियम मध्ये आहात, 11th-12th ला जर तुम्ही इंग्लिश मीडियम मध्ये, बाय डिफॉल्ट सायन्स इंग्लिश मीडियम मध्येच असतं, तर जेव्हा तुम्ही ते प्रिपरेशन कराल, हे स्टार्टिंग पासून जर केलं तर मॅटर करत नाही. लक्षात घ्या, NDA हे विचारत नाही तुम्ही 10वी पर्यंत मराठी मीडियम मध्ये होता, उर्दू मीडियम मध्ये होता, इंग्लिश मीडियम मध्ये होता का अजून कोणत्या मीडियम मध्ये होता, मॅटर करत नाही. लक्षात घ्या, तिथे काय बघितलं जातं, मागच्या वेळी पण सांगितलं, परत एकदा सांगतो, तुमचं फिजिकली, मेंटली तुम्ही कसे फिट आहात त्या गोष्टी बघितल्या जातात. ठीक आहे. आता त्याच्यानंतर सगळ्यात मोठा मुलांचा क्वेश्चन असतो तो म्हणजे मेडिकल स्टँडर्ड किंवा फिजिकल फिटनेस काय लागतात. आता सगळ्यात मोठा फिअर पार्ट काय आहे, मेडिकल. तुम्हाला माहितीच आहे 3 स्टेज मध्ये NDAची एक्झाम होते, फर्स्ट रिटर्न, सेकंड तुमचं SSB, ठीक आहे, आणि लास्ट म्हणजे काय असतात तुमची मेडिकल, बेसिक मेडिकल चेक केलं तर. लक्षात घ्या, मेडिकल म्हणजे आजार असू नये असा अर्थ नाही. मेडिकल म्हणजे काय, फंक्शनल फिटनेस, जो बेसिक काय तुम्ही फिट आहात का नाही, तुमच्याकडे तो स्टॅमिना आहे का नाही, ते बेसिक पॅरामीटर, हाईट असलेली ते हाईट आहे का नाही, तो तुमच्याकडे वेट आहे का नाही. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो, आता परत पुन्हा एकदा बोलतो, गुगल वरती जाऊन तुम्ही BMI बॉडी मास इंडेक्स कॅल्क्युलेट करू शकता. कसा भेटतो, तुम्ही गुगलवर जर गेला तर तिथे जो तुम्हाला भरपूर वेबसाईट ओपन होतील, त्याच्या कोणत्याही वेबसाईट जर ओपन कराल त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःचं वेट माहित पाहिजे, हाईट सेंटीमीटर मध्ये माहित पाहिजे. जर तुम्ही ते कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला तुमचा काय भेटेल, बॉडी मास इंडेक्स भेटेल. ठीक आहे, तुमचा बॉडी मास इंडेक्स पेक्षा जास्त नसलं पाहिजे किंवा कमी नसलं पाहिजे, तुम्ही फिट पाहिजे. लक्षात घ्या, ठीक आहे, फिटनेस मॅटर करतो. आता हाईट आणि वेट हे प्रपोर्शन असणं गरजेचं आहे. स्टेट वाईज रिलॅक्सेशन असं काही नसतं. खूप लोकांना वाटतं म्हणजे जो फिजिकल फिटनेसचा पॅरामीटर आहे तो स्टेट वाईज वगैरे डिफरंट आहे, असं काही नाहीये. ठीक आहे. आता आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांचं कसं आहे की मला असं वाटतं, वैयक्तिक पर्सनल लेवलवरती सांगतोय की महाराष्ट्रातले मुलं फिजिकल फिटनेस बद्दल काही इश्यू येणार नाही. ठीक आहे, तरी पण सांगतो एक मिनिमम हाईट किती लागते. आता आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या प्रत्येक सेक्टरमध्ये डिफरंट हाईटचे क्रायटेरिया. लक्षात घ्या, मेलला वेगळे क्रायटेरिया असतात, फिमेलला वेगळे क्रायटेरिया आहेत. इफ यू सी, जर तुम्ही बघितलं, मेलला आर्मीमध्ये 157 सेंटीमीटर पाहिजे, मेललाच नेव्हीमध्ये 157 सेंटीमीटर पाहिजे आणि एअरफोर्समध्ये 162.5 सेंटीमीटर पाहिजे. ठीक आहे. सो तुम्ही काय कराल, आता व्हिडिओ बघत असाल तर सगळ्यात बेस्ट काय कराल, आपली हाईट ही सेंटीमीटर मध्ये मेजर करा. जर नसेल, जी मुलं आता 8th ला आहेत, 9th ला आहेत, 10th ला, तर हाईट आपली कशी वाढू शकते मिनिमम एवढी येण्यासाठी, त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. आता तुम्ही खूप अभ्यास कराल, SSBचं प्रिपरेशन कराल, पण तुम्ही मेडिकली जर फिट नसाल तर तुम्हाला एंट्री भेटणार आहे का, तर नाही. ठीक आहे. सेकंड थिंग, फिमेल साठी काय आहेत, तर आर्मी आणि नेव्ही मध्ये फिमेल साठी 152 सेंटीमीटर आहे. लक्षात घ्या, एअरफोर्स साठी 163 सेंटीमीटर आहे. पण काही हिली रिजन्स मध्ये किंवा काही म्हणू शकतो नॉर्थ ईस्ट रिजन्स मध्ये इथं काय दिलेलं, हाईट साठी एक काही
रिलॅक्सेशनचा पार्ट दिलेला आहे, ते तुम्ही बघू शकता. आता वेट स्टँडर्ड काय आहेत, किती वजन पाहिजे, वेट हाईट वेट एज नुसार प्रपोर्शन असणं आवश्यक आहे. ठीक आहे, जर तुम्ही एनडीएची नोटिफिकेशन काढाल ना, तर प्रत्येक एज वाईज प्रत्येकाचा हाईट किती पाहिजे, वेट किती पाहिजे हे दिलेलं आहे. मी तुम्हाला हे थोडक्यात एक सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये जर बघाल एक्झाम्पल दिलेले 160 सेंटीमीटर हाईट सुमारे, त्याच्यात वेट किती पाहिजे 48 to 49, किती इयर साठी 18 ते 19 वय. त्याच्यात जर खाली आला 170 सेंटीमीटर 55 to 56, असं काय केलेलं असतं लक्षात घ्या. तुम्हाला हाईट दिलेली असते, किती सेंटीमीटरची आहे, वजन किती पाहिजे आणि एजचा क्रायटेरिया दिलेला असतो. नोटिफिकेशन मध्ये हे तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेल, आणि हे लक्षात घ्या, मी हे का नाही एवढं सगळं स्पेसिफिकली टाकलेलं सगळ्याच, कारण हे नोटिफिकेशन मध्ये चेंजेस होऊ शकतात. लक्षात घ्या, एवढं काही मेजर चेंज होत नाही, बट तुम्ही एवढं लक्षात घ्या, तुमचं एवढं तरी पाहिजेच आहे. ठीक आहे, हा अंडरवेट नसलं पाहिजे. लक्षात घ्या, एक वेळा ओव्हरवेट असाल तर तुम्ही कमी करू शकता. ठीक आहे, बघा ओव्हरवेट पण कमी, ओव्हरवेट पण नाही चालत आणि अंडरवेट पण नाही चालत, म्हणजे आपल्याला फिट व्हायचंय. आर्म फोर्सेस वापरत असलेल्या बीएमआय, मी तुम्हाला मागाशी पण तेच बोललो, बीएमआय चार्ट वर आधारित असते. अंडरवेट किंवा ओव्हरवेट असल्यास रिजेक्शन होऊ शकते. बरोबर आहे ना, ते फिट पर्सन बघतात, ते लक्षात घ्या. मान्य की आपल्याला खूप जास्त पण नाही, म्हणजे तो जर आपला ओव्हरवेट असेल तर आपल्याला स्वतःवरती काम करणं गरजेचं आहे, किंवा कमी वेट असेल तर काम करणं गरजेचं आहे. म्हणून ह्या अशा मुलांसाठी जे 8 मध्ये आहेत, 9 मध्ये आहेत किंवा 10th मध्ये आहेत, इव्हन मी म्हणतो 11th मध्ये सुद्धा आहेत, त्या मुलांनी आता सगळ्या गोष्टी कंट्रोल करणं गरजेचं आहे, आपलं वेट. ठीक आहे, हा अजून एक महत्वाचा पॅरामीटर म्हणजे काय, विजन. लक्षात घ्या, विजन आय स्टँडर्ड. ज्या मुलांना खूप खूप गैरसमज आहे, लक्षात घ्या, खूप मोठा गैरसमज आहे की चष्म्यावर चालत नाहीत, डोळ्याचा नंबर जास्त असेल. आता डोळ्याचे नंबर किती चालतात हे पण लक्षात घ्या, स्टँडर्ड वाईज वेगवेगळे. आर्मी मध्ये वेगळं असतं, नेव्ही मध्ये वेगळं आहे आणि एअरफोर्स मध्ये वेगळं आहे. लक्षात घ्या, मायोपिया म्हणजे काय, आपल्याला जवळचं दिसतं. ज्या लोकांना जवळचं दिसत नाही त्याला म्हणतो मायोपिया, ज्यांना लांबचं दिसत नाही त्यांना म्हणतात हायपरमेट्रोपिया. ठीक आहे, तर त्यांनी काय दिलेले लक्षात घ्या. आता हे 6x6 6x9 म्हणजे काय, लक्षात घ्या, आपल्याला दोन डोळे, दोन डोळ्यामधला एका डोळ्याने आपल्याला स्पष्ट क्लिअर दिसणं गरजेचं आहे. 6x6 म्हणजे काय, 6 मीटर वरून. लक्षात घ्या, जर तुम्ही चष्मा डोळे चेक करायला गेल्यानंतर तुम्हाला बघा स्क्रीनवरती काही दाखवलं जातं, तुम्हाला अल्फाबेट्स दाखवले जातात आणि तुम्हाला डोळ्याला एक बंद करून दुसरा चेक केला जातो. एक्झॅक्टली हेच दिलेलं आहे, म्हणजे ते 6 मीटरचं डिस्टन्स असतं, काही ठिकाणी 9 मीटरचं डिस्टन्स असतं, त्याच्यावरून तुमची विजिबिलिटी चेक केली जाते. म्हणून बघा, करेक्ट 6x6 आर्मी मध्ये, वर्स म्हणजे बेटर म्हणजे चांगली, वर्स म्हणजे खूप खराब 6x9. ठीक आहे, म्हणजे 9 मीटर मध्ये तुम्हाला 6 पर्यंत दिसते. ठीक आहे, आता एक इथपर्यंत चालतं. मायोपिया म्हणजे काय, -2.5 पर्यंत तुमचा चष्मा चालू शकतो, म्हणजे ज्यांना जवळचं दिसत नाही त्यांच्यासाठी. आणि हायपरमेट्रोपिया म्हणजे काय, 3.5 पर्यंत चालतं. ठीक आहे, नंबर नॉर्मल रेंज मध्ये असाल तर तुम्ही डिफेन्स मध्ये तुमची एंट्री आहे. लक्षात घ्या, खूप जास्त नंबर आहे तर माइट बी चेंज, तुम्हाला तो इश्यू येऊ शकतो. आणि हे लक्षात घ्या, हे काय केलेलं आहे एनडीएनी, हा एक स्टँडर्ड फॉर्मॅट ठरवलेला, लक्षात घ्या. ठीक आहे, ज्याच्यामध्ये आर्मीमध्ये, नेव्हीमध्ये आणि एअरफोर्समध्ये बऱ्यापैकी नियर अबाउट सेम आहेत. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला हे बेसिक एकदम सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतो. दोन्ही डोळ्यांपैकी एका डोळ्याला स्पष्ट दिसणं गरजेचं आहे. ठीक आहे, स्पष्ट म्हणजे क्लिअर दिसलं पाहिजे. एका डोळ्याला नंबर असेल काही प्रॉब्लेम नाही, इव्हन दोन्ही डोळ्यांना असेल आणि ह्या पॅरामीटर मध्ये जर बसत असाल तर काही इश्यू नाहीये. लक्षात घ्या, म्हणजे -2.5 पर्यंत चालतो. ठीक आहे, आणि +1.5 पर्यंत तुमचा चष्मा चालतो. लक्षात घ्या, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स वाईज स्टँडर्ड वेगवेगळे आहेत. लक्षात घ्या, बघा इथं लिहिलंय आहे 6x6 नॉर्मल क्लिअर विजन, म्हणजे तुम्हाला स्पष्ट दिसतं. ठीक आहे, CP1 CP3 मध्ये कलर विजन वगैरे, म्हणजे तुम्हाला कलर ब्लाइंडनेस नसला पाहिजे. लक्षात घ्या, रात्रीचं ज्या, समजा एखाद्याला नाईट ब्लाइंडनेस म्हणतो, ज्याला रात्रीचं दिसत नाही, अशा विद्यार्थ्यांना इंडियामध्ये एंट्री भेटत नाही. लक्षात घ्या, का, डोळे म्हणजे चष्मा असणं तर काही वाईट नाहीये. जर काही प्रॉब्लेम असेल तर आत्ताच तुम्ही स्वतःवरती काम जर केलं तर नक्कीच हे तुमचे म्हणजे तुम्हाला एनडीए आय विजनचे जे आहेत किंवा आय स्टँडर्ड्स आहेत, जर तुम्ही
फुलफिल नसेल करा तर त्याच्यावर काम केलं तर तुम्हाला एंट्री भेटू शकते. मेडिकल स्टँडर्ड मध्ये काय, हा अजून एक खूप खूप मोठा लोकांना वाटतं अशा ज्या गोष्टी आहेत त्या खूप क्लिअरली सांगतो. ज्यांचा फ्लॅट फूट म्हणजे चपटे पाय आहेत, ठीक आहे, नॉक नी म्हणजे काय, गुडघे जवळ आहेत, लक्षात घ्या, आणि मेजर इंजुरी असेल, हे इश्यू अवॉइड करायला हवेत. काय अवॉइड करायला हवेत, कारण ह्या लोकांना एंट्री भेटत नाही. लक्षात घ्या, फ्लॅट जर असेल तर माइट बी चपटे ज्यांचे पाय आहेत, काही केसमध्ये ते घेऊ शकतात. लक्षात घ्या, काही केसमध्ये म्हणतोय. जर तुम्हाला बॉडीवरती मेजर इंजुरी, मेजर ऑपरेशन झालं असेल तर तुम्हाला एनडीए मध्ये एंट्री भेटत नाही. ठीक आहे, नाही भेटत. जर तुमचे गुडघे एकमेकाच्या जवळ असतील तर लक्षात घ्या, काही लोकांचे गुडघे जवळ असतात तर का तो प्रॉब्लेम आहे, तो पळताना. लक्षात घ्या, आर्मी तर एंट्री बिलकुल देत नाही. का, कारण मेजरली आर्मीला ग्राउंड वरती काम जास्त असतं. लक्षात घ्या, त्यामुळे पळायचं जास्त काम असतं. तेव्हा जर तुम्ही पळताना ते गुडघे एकमेकाला जर लागत असतील, थटत असतील, तर तो माइट बी प्रॉब्लेम येऊ शकता. म्हणून एनडीए वाल्यांनी किंवा आर्मी वाल्यांनी किंवा डिफेन्स वाल्या पर्सननी, डिफेन्स जो पर्सन आहे, जे स्टँडर्ड चालू आहे त्याच्या वाईज त्यांनी काय सांगितलंय, ज्या व्यक्तीचे पाय गुडघे एकमेकाला थडकतात, धडकतात, नॉकनी जे आहेत त्या लोकांना एंट्री भेटत नाही. माइट बी काही केसेसमध्ये फ्लॅट जे पाय आहेत, चपटे पाय जे आहेत त्यांना एंट्री भेटू शकते. मग आता ह्यासाठी काय करायचं, जर ज्यांचे आहेत गुडघे जवळ, ते आता जे 8, 9, 10th मध्ये आहेत तर ते स्वतःवरती काम करून, जो तुमच्या जर गुडघे थटत असतील किंवा गुडघे एकमेकाला चिटकत असतील तर ते तुम्ही फिजिकल फिटनेस करून एव्हरीडे आत्तापासून ते तुम्ही सॉर्ट आउट करू शकता. म्हणून मी काय सांगितलंय, डेली पीटी, रनिंग, पोस्चर करेक्शन हे फाउंडेशन स्टेज पासून करणं गरजेचं आहे. ठीक आहे, हा. मगाशी जसं म्हणलं, काय खूप मोठा ना गैरसमज आहे, स्पेक्स म्हणजे चष्मा एनडीए मध्ये चालत नाही, खूप चुकीचं आहे. आपली मराठी मीडियमची पोरं चालत नाहीत, हे पण चुकीचं आहे. रुरल बॅकग्राऊंडची पोरं चालत नाहीत, हे पण खूप चुकीचं आहे. योग्य प्लॅनिंग आणि गायडन्स असेल तर एलिजिबिलिटी इश्यू हँडल होतात. मॅटर करत नाही, लक्षात घ्या. एनडीए, तुम्ही मराठी मीडियमचे आहात, तुम्हाला चष्मा आहे, तुम्ही गावा म्हणजे रुरल ग्रामीण भागातून येतात, हे मॅटर करत नाही. तुमच्यात पोटेन्शियल आहे तर तुम्हाला 100% एंट्री आहे. ठीक आहे, तर तुमच्या मनामधला न्यूनगंड काढून टाका. आणि ह्याच गोष्टीसाठी आपण काय करतो आहे, मुलांना ही ऑनलाईन गोष्ट देणार आहे. लक्षात घ्या, तुम्ही घरात बसून गोष्टी करू शकता. जर जी मुलांना फिजिकल फिटनेस जर वीक असतील, आता स्वतः जर काम कराल, एनडीए ची मनातली भीती काढून टाका. तुमचं काम, तुम्हाला ते सक्सेस करून द्यायची जबाबदारी माझी. ठीक आहे, पण तुम्हाला त्यासाठी मेहनत करावं लागेल. म्हणूनच काय करायचं, जे विद्यार्थी 8, 9, 10th मध्ये असाल, एनडीए ऑफिसर बनण्याचं स्वप्न असेल तर एलिजिबिलिटी अवेअरनेस गरजेचे आहे. म्हणजे जर तुम्हाला खरंच अभ्यास एनडीए मध्ये जायचं आहे तर लवकर प्रिपरेशन स्टार्ट करा. फिजिकल स्टँडर्ड जर फुलफिल नसाल करा तर फिजिकल स्टँडर्ड वरती काम करायला चालू, म्हणजे व्यायाम करायला चालू करा. लक्षात घ्या, लेट झाल्यावर प्रॉब्लेम होतो, अर्ली स्टार्ट केल्यावर 100% सोल्युशन मिळते. ठीक आहे, आणि त्याच सोल्युशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी आपण विद्यार्थ्यांसाठी काय घेऊन आलो आहोत, की विद्यार्थ्यांनी जो महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात आहे, खेड्यागावात आहे, ज्या विद्यार्थ्याला एनडीए अधिकारी व्हायचंय, फक्त मनात एवढीच भीती आहे की मी मराठी बॅकग्राऊंडचा आहे, मी मराठी मीडियमचा आहे, म्हणून माझी एक्झाम ही निघणार नाही. हा तुमच्या मनातला गैरसमज काढण्यासाठीच आपण हा प्लॅटफॉर्म चालू केला आहे. लक्षात घ्या, एनडीए परीक्षा हा इंग्लिश साठी होत नाही. एनडीए परीक्षा त्या पर्सनकडे फिजिकल पॅरामीटर, मेंटल पॅरामीटर्स आहेत का, तो मेंटली फिजिकली फिट आहे का, त्याच्याकडे ऑफिसर लाईक क्वालिटीज आहेत का, ह्याच्यासाठी ती परीक्षा असते. मॅटर करत नाही, लक्षात घ्या. आणि तुमच्यासाठीच आपण एक काही घेऊन आलेला आहे, हा कोर्स घेऊन आला आहे. पण या कोर्ससाठी आपण काय घेत आहे, टेस्ट घेत आहे, स्कॉलरशिप टेस्ट. ही स्कॉलरशिप टेस्ट घेण्यामागं पर्पज एवढंच आहे, महाराष्ट्रातली जी खरंच सिरियस डेडिकेटेड मुलं आहेत त्या मुलांना आपण ही स्कॉलरशिप देणार आहोत. म्हणून या छत्रपती शिवाजी महाराज एनडीए स्कॉलरशिप टेस्ट 2026 ही परीक्षा आपल्याला महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना छत्रपती शिवरायांची आपण एक संकल्पना म्हणू शकता तुम्ही, किंवा शिवरायांच्या आशीर्वादाने, बळांनी आपण
ही परीक्षा जर तुम्हाला खरंच एनडीए क्रॅक करायचं तर तुमच्यासाठी आपण घेऊन आलोय. ही परीक्षा 2 वेळा होणार आहे, लक्षात घ्या. ज्या मुलांना पहिल्यांदा देता येत नाही, पहिल्यांदा परीक्षा होणार आहे 5 एप्रिलला. ज्यांना ही 5 एप्रिलला देता येत नाही त्या विद्यार्थ्यांनी 10 मेला ही परीक्षा देऊ शकतात. आणि ही जे विद्यार्थी एक्झाम क्रॅक करतील त्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप भेटणार आहे आपल्या क्लासची. म्हणजे तुम्हाला त्या क्लासची जी आपली फीज आहे ऑनलाईनची त्याच्यातले 50% पर्यंत तुम्हाला स्कॉलरशिप भेटू शकते. तुमच्या मार्कवर डिपेंड आहे. परत सांगतो, ही परीक्षा घेण्यामागे पर्पज आहे सिरियस स्टुडंट भेटावे. नॉन सिरियस ज्यांना टाइमपास करायचा चला देऊनच बघू अशा विद्यार्थ्यांसाठी खरंच नाही. ठीक आहे, आपण पहिले आहोत जे एनडीएचं प्रिपरेशन मराठी आणि इंग्लिश मध्ये आणतोय, मराठीतून देण्याचा प्रयत्न करतोय. फक्त महाराष्ट्रातल्या त्या मराठी मुलांमध्ये न्यूनगंड जावा, गैरसमज त्यांच्या दूर व्हाव्या या दृष्टिकोनातून ही सिरीज चालू केली आहे. आणि म्हणूनच ही स्कॉलरशिप परीक्षा घेतोय. ठीक आहे, लक्षात घ्या. आणि हे फाउंडेशन कोर्स आहे आणि ह्याची बॅच कधी चालू होणार आहे? 1 जून 2026. ठीक आहे, पण आता ज्या विद्यार्थ्यांना हे करायचं आहे किंवा ही परीक्षा द्यायची आहे तर ह्यांनी काय करायचं, मी तुम्हाला नंबर देणारच आहे. त्या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता, कॉल करू शकता. ठीक आहे, त्याच्यातून तुम्हाला सगळे डिटेल्स तुम्हाला माहिती देतील. हा, आणि आपला पर्पज काय आहे? महाराष्ट्रातली जास्तीत जास्त मुलं एनडीए थ्रू ऑफिसर करायचं. हा एक प्रामाणिक आपला प्रयत्न आहे. आम्ही तयार आहोत, तुम्ही तयार आहेत का ते सांगा मला. ठीक आहे, आता ह्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलं? एज लिमिट बघितलं, त्याच्यानंतर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन बघितलं आणि बेसिक जो फिजिकल पॅरामीटर, फिजिकल म्हणजे जो लागतो, मेडिकल पॅरामीटर जे लागतात ते आपण बेसिक गोष्ट बघितल्या आहेत. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स कोणत्या सेक्टरमध्ये जावं किंवा त्या सेक्टरमध्ये जाण्यासाठी काय लागतात, एनडीए थ्रू एंट्री कशी भेटते, करिअर ऑप्शन कोणता बेस्ट आहे, हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. अजूनपर्यंत जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्हाला या व्हिडिओमधून किंवा आतापर्यंतच्या व्हिडिओमधून काही डाऊट असेल तर नक्कीच या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. व्हिडिओ आवडला तर नक्की पुन्हा एकदा सांगतो, लाईक करा, शेअर करा. महाराष्ट्रातल्या त्या कानाकोपऱ्यापर्यंत ह्या विद्यार्थ्यांपर्यंत अशी जी माहिती कामाची आहे ती पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे. तुम्ही त्याच्यासाठी आमच्या बरोबर जोडा. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. जय हिंद.